भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आजची वेळ अमावस्या ही शेतीशी निगडीत एक सण म्हणून साजरा केला जातो. तोही पूर्ण मराठवाड्यात नसून मला जिथून माहिती आहे म्हणजे आजोबांनी मला जे सांगितलं आहे, फक्त ज्या ठिकाणी 2 पिकं घेतली जातात आगात आणि रब्बी, जिथं रब्बी घेतली जाते तिथंच हा सण साजरा केला जातो. तर याचं मेन कारण पूर्वीपासून आहे की पूर्वी प्रसारमाध्यम कमी होतं. म्हणजे एकमेकाची शेती कशी आहे किंवा पीक कशा पद्धतीचे आहेत, कोणती व्हरायटी आहे हे माहिती नव्हती लोकांना. मग ते आपल्या मित्र सवंगडी आहेत त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतीत काय बदल आहे, आपण कुठं कमी आहेत किंवा आपल्यापासलं ज्ञान त्यांना देण्यासाठी एकमेकाशी संपर्क होण्यासाठी हा सण साजरा केला जातो असं मला माझ्या आजोबांनी सांगितलेलं आहे. तर ज्वारी ही आमच्या इकडील प्रमुख अन्न समजलं जाते, त्याला अन्नाचा राजा समजलं जाते. त्यामुळे ज्वारीच्या शेतामध्ये वेळ अमावस्या नेली जाते. यामध्ये शेतात आल्यानंतर प्रथम कोप केली जाते, पेंड्याची किंवा मग वाडं राहते त्याची कशाची एक कोप तयार करायची आणि त्या कोपीमध्ये त्याच शेतातली माती वापरली जाते लक्ष्मी म्हणून. त्या लक्ष्मीचे 5 प्रतीक तयार केले जातात आणि त्यासोबत 5 खडे, हे 5 खडे पांडव समजले जातात आणि त्या पांडवाची आणि लक्ष्मीची तिथं पूजा केली जाते. ज्यावेळेस पूजा मांडली जाते, प्रथमतः आपल्या घरातली एक महिला तीही आपल्या घरचीच लक्ष्मी समजून त्या शेतातल्या लक्ष्मीची पूजा करते आणि त्यानंतर पुरुष मंडळी जे आंबील आणि खिचडा असतो त्याचं मिश्रण करतात. दोघं व्यक्ती असतात त्यात, एक जणाच्या हातात आंबील आणि खिचडा असतो, दुसऱ्याच्या हातात पाणी असते. पाण्यावाला पुढे चालतो, तो म्हणतो वलगे वलगे आणि पाठीमागचा खिचडा असं शेताकडे शिपडतो आणि तो म्हणतो की पालन पलगे. याचा अर्थ माहीत नाही, पण पहिल्यापासून ही असे म्हणण्याची रूढ पद्धत आहे. त्या कोपीच्या भोवती 5 फेऱ्या मारायच्या अशी एक प्रथा आहे. वलगेर वलगे पालून पलगे, 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 वलगे वलगे वलगेर वर्गे. आणि यानंतर मग आपल्या शेतात ती पूजा करायची, त्या कोपी समोरच बसून जेवण करायचं आणि त्यानंतर मग आपले मित्रमंडळी असेल त्यांच्या शेतावर जाऊन फेरफटका मारायचा, त्यांच्यातलं काही म्हणजे पदार्थ खायचे, त्यांना आपलीकडं आमंत्रण देऊन बोलवायचं आणि जर जेवण जातच नसेल तर आंबील का होईना पण प्यायचीच त्यांच्या इथं जाऊन. असा हा नियमच आहे. तसं भाद्रपद महिन्यामध्ये येणारा वेळ अमावस्या हा सण, तर या सणाचं विशेष हे आहे की थंडी असते आणि मग या थंडीच्या महिन्यामध्ये जो आहार आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे त्या पद्धतीचे या ठिकाणी पदार्थ बनवले जातात. वेळ अमावस्येला लक्ष्मीला जो नैवेद्य असतो तो म्हणजे आंबील आणि खिचडा. आंबील ही ताकापासून बनवली जाते आणि खिचडा जो आहे तो ज्वारी सडून त्याच्यापासून बनवला जातो, त्याला आंबट भात असं पण म्हणतात. आणि जी भजी बनवली जाते त्या भजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात ज्या की आपल्या शरीराला गरजेच्या आहेत. अशा पद्धतीचं म्हणजे आहार आपण या वेळ अमावस्येच्या दिवशी हे अन्न आपण म्हणजे बनवलं जातं. आणि त्यानंतर बाजरीची भाकरी जी म्हणजे उष्णता आपल्या शरीराला देते, थंडीच्या महिन्यामध्ये जी गरज आहे उष्णतेची तर ती आपल्याला त्या बाजरीच्या भाकरीच्या माध्यमातून मिळते.
त्यानंतर खीर बनवली जाते, जी की गहू सडून म्हणजे गूळ ते वापरून ती खीर बनवली जाते. वेळामोशेला उंडे बनवले जातात, ते बाजरीच्या पिठापासून किंवा ज्वारी आणि गहू यांचं पीठ एकत्र करून पण बनवले जातात. त्यानंतर गुळाची हे तीळ आणि गूळ आणि शेंगदाणे एकत्रित करून त्याची म्हणजे ज्याला कोंदीची पोळी असं म्हटलं जातं ती पण बनवली जाते. त्यानंतर भात बनवला जातो, भजी बनवली जाते, बाजरीच्या भाकरी, परत साध्या पोळ्या बनवल्या जातात. त्यानंतर खीर बनवली जाते, आंबी, खिचडा, धपाटे हे सर्व पदार्थ वेळामोशीला बनवले जातात. त्यानंतर मग असं फिरून आल्यानंतर सगळी पाहणी केल्यानंतर ज्यावेळेस परत आपल्या आपल्या शेतावर येतो त्यावेळेस घराकडे जाण्याच्या आधी त्या कोपीसमोर थोडं गवऱ्याचं विस्तव करून त्यावर एका बोळीमध्ये आपल्या शेवयाचं उतुदवडीलं जातं आहे. त्याला उतुदवडणं म्हणतात, की शेवया शिजवल्या जातात. आणि त्याच्यानुसार असं एक अंदाज काढला जातो की एक परंपराच आहे म्हणा त्याला. जर ते उतू डाव्या साईडला गेलं तर त्या वर्षी रब्बी कमी पिकणार आणि उजव्या साईडला जर गेलं तर रब्बी ही चांगल्या प्रकारे पिकणार याची एक समज आहे. हे तिथपर्यंत आहे. आणि त्यानंतर पुन्हा घरला जाताना किंवा शेतात पण त्याच कोपीच्या पेंड्या घेऊन पेटवल्या जातात, एक पेंडी, आणि शेताच्या आपल्या भोवती म्हणजे त्यांचा समज काही असेल पण एक चक्कर मारली जाते. आणि त्यातल्याच काही पेंड्या गावात सुद्धा नेल्या जातात. त्याला हेंडगा पेटवणं म्हणतात. आणि ते मंदिराच्या पाठीमागे जाऊन एकत्र करून त्याला जाळलं जाते. एक समज असा आहे की तिथून थंडी कमी होते. पण आता ती वरचीवर प्रथा कमी झाली ती हेंडग्याची. त्यामुळं काय होलं, कुणाचे ती विस्तव जर रस्त्यानं पडला तर पोळणं किंवा काही सामग्री जळणं, कडबे जळणं असं व्हायलं, कुणाची बांध पेटणं असं व्हायलं. म्हणून ती काळाच्या ओघामध्ये ती प्रथा कमी झालेली, बंदच शक्यतो झालेली. पूर्वी चालू होती ती प्रथा. एळवस ही प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये इतकी महत्त्वाची आहे की तो नव्या उमेदीला त्या दिवसापासून लागतो. आज शेतामध्ये जे आहे अशी प्रत्येक गोष्ट त्या दिवशीची जी होते ती शेताशी तुमच्या निगडीत आहे. आज शेतामध्ये ज्यावेळेस ते सगळ्यात शेवटी एळवस झाल्यानंतर ज्यावेळेस ती पेंड आहे त्याला जाळ लावला जातो आणि तो जाळ लावल्यानंतर त्या शेताला पूर्ण चक्कर मारली जाते. आणि चक्कर मारत असताना त्याचा उद्देश हाच असतो की त्याच्या धुराने म्हणा किंवा याच्याने म्हणा आपल्या पिकावर येणारी जी रोगराई आहे ती कमी होऊ दे. देवाला आवाहन केलं जातं, त्या परमेश्वराला आवाहन केलं जातं की माझं शेत हे भरभरून येऊ दे. आणि शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जेवढं उत्पन्न येईल, जेवढं भरून दिसेल पीक, त्याच्या एवढा आनंद दुसरा कुठलाच नाही. भलेही त्याच्यामध्ये त्याचा किती फायदा असो किंवा त्याच्यामध्ये त्याचं किती नुकसान हो, पण अगदी मनापासून त्याला जी गोष्ट आवडते ती हीच आहे की माझं शेत हे आज हिरवगार असलं पाहिजे, माझं शेत आज हे भरभरून आलं पाहिजे, माझ्या शेतातील प्रत्येक हिस्सा हा प्रत्येक गोष्टीला गेला पाहिजे. अगदी तुमच्या
ज्वारीवर जे पक्षी बसतात त्यांचा सुद्धा हिस्सा त्या पक्ष्यांना, त्या आपण म्हणूयात प्राण्यांना गेला पाहिजे. त्याबरोबरच आपल्या शेतातील काही हिस्सा हा आपल्याकडे असणारे जे प्राणी आहेत, जनावरं आहेत, त्या जनावरांसाठी सुद्धा राखून ठेवला जातो. म्हणजे उच्च प्लॅनिंग आपण जे म्हणतो ना, जुन्या काळातल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या प्रत्येकाचं काही ना काही महत्त्व आहे. येळवसचं पण तसंच आहे. कृतज्ञता इतकीच त्या शेतकऱ्याची की जे काही मी ह्या शेतापासून मिळवलेलं आहे, भूमीपासून मिळवलेलं आहे, ते मला ह्या भूमीला पुन्हा एकदा वापस देण्यासाठी मला जे परिश्रम करावे लागतील, मी जे काही ह्या भूमीकडून घेतलेलं आहे ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मला पुन्हा एकदा त्याची सेवा करता येईल. हा जो भाव आहे त्या दिवसाचा तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. ती भक्ती ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि त्याचं पूजन हे त्या दिवशी केलं जातं. म्हणून येळवस ही प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा सण आहे. येळवस ज्याला आपण वेळ अमावस्या असं म्हणतो, हा खरं म्हणजे सण हा कर्नाटकातून आलेला आहे, आपल्याला माहिती आहे. आणि मराठवाड्यामधला नांदेड, परभणीचा थोडाफार भाग, बीड जिल्हा असेल, धाराशिव म्हणजे जुना उस्मानाबाद ज्याला म्हणायचो, तर ह्या एक 4-5 जिल्ह्यांपुरतं हा तसा मर्यादित असलेला सण आहे. आणि हा सण हा अमावस्येला असतो. एक जनरल धारणा अशी आहे की आपल्या भागामध्ये पेरणी झाल्यानंतर 6वी किंवा 7वी अमावस्या जी असते ती वेळ अमावस्या असते. आणि ही वेळ अमावस्या अशा वेळेला येते की जेव्हा आपलं खरीपाचं क्रॉप हे काढलं गेलेलं असतं, रब्बीची पेरणी होऊन ती फुलोऱ्यात आलेली असते किंवा त्याला फळ आलेलं असतं. आणि त्यामुळं मग शेतामध्ये आपल्याकडे बोरं असतात, ढाळे असतात, जर गहू असेल तर त्याच्या ओंब्या त्याला पडलेल्या असतात. आणि ह्या निमित्ताने एक सोशल गॅदरिंग आपल्याला म्हणता येईल किंवा सोशल गेट टुगेदर हे या निमित्ताने होतं. वेळ अमावस्या फक्त सोशल गॅदरिंग पण नाही आहे, तर या निमित्ताने निसर्गाचं संवर्धन कसं करता येईल किंवा कोणत्या झाडांना कोणची फळं केव्हा येतात, तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्या घरातली जी नवीन मंडळी असतात, तरुण मंडळी असतात किंवा ज्यांना एक शेतामध्ये नवीनच ते यायला लागलेले असतात, तर त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप या अमावस्येचा वापर होतो. आणि निसर्गाचं रक्षण कसं आपल्याला करता येईल यासाठी पण वेळ अमावस्येचं खूप मोठं महत्त्व आहे. आता कालांतराने वेळ अमावस्या हा एक इव्हेंट होतो आहे. ही गोष्ट थोडीशी जर वेगळी जरी असली तरी हे एक निमित्त आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात राहणं, फुलाफळांच्या सानिध्यात राहणं, त्याची माहिती करून घेणं आणि त्याला जतन कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आपल्या ज्येष्ठांकडनं घेणं हा एक या निमित्ताने उद्देश असतो.